मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटवरून सरकारनं जी.आर. काढला आणि त्यानंतर ओबीसी नेते मात्र आक्रमक झाले। पुढची रणनीती ठरवण्यासाठी वडेट्टीवारांच्या नेतृत्वातच ओबीसींची बैठक झाली। तर हैदराबाद गॅझेट आम्हालाही लागू करून बंजारा समाजाचा एसटीचं आरक्षण द्या अशी मागणी बंजारा समाजाच्या नेत्यांची आहे। हैदराबाद गॅझेटवरून राज्य सरकारनं जी.आर. काढल्यानंतर मुंबईत वडेट्टीवारांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतली। हैदराबाद जी.आर. बद्दल अनेक तज्ञ लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही न्यायालयीन लढाई लढू असं वडेट्टीवार म्हणाले। दुसरीकडे भुजबळांनीही न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय। विशेष म्हणजे वडेट्टीवारांनी बोलावलेल्या बैठकीला भुजबळांची उपस्थिती नव्हती। दोन चार दिवस जे आहे आज ही रजा होती, सगळी सुट्ट्या चालल्या होत्या, त्यामुळे वकील साहेब सुद्धा भेटत नव्हते। परंतु जे आहे एक दोन दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे मला नाही वाटत की भुजबळ साहेबांची भूमिका या संदर्भातली वेगळी आहे। न्यायालयीन लढाई तर ज्यांना वाटतं तो कोर्टात जाईल, आम्ही पण जातो, ते पण जात आहेत। शेवट या सगळ्या पिटिशन एकत्रित होऊनच निर्णय होतो आहे। आता राहिला एकत्र येण्याची, तर त्या संदर्भात भुजबळ साहेबांशी चर्चा करू। अजून आमची चर्चा झालेली नाही। दुसरीकडे अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटलाय। बंजारा समाजाच्याही वेगवेगळ्या बैठका पार पडल्या। बीड शहरात बंजारा समाजाची बैठक पार पडली। या बैठकीत 15 सप्टेंबरला बीड शहरात मोर्चा काढण्यात येणार आहे। आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा, अन्यथा महाराष्ट्रातील सगळे रस्ते बंद करू असा इशारा बंजारा समाजानं दिलाय। बंजारा समाजाची मानसिकता अतिशय सकारात्मक आहे आणि दुसऱ्या बाजूने खतखत आहे की आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे। आम्ही कोणाच्याही ताटातलं मागत नाही। जसं मराठा ओबीसी वाद चालू आहे, या प्रसंगी तसं काही होत नाही। आम्ही मूळ एसटी आहोत, एसटीचा आमचं अंमलबजावणी करा, या आरक्षणाची बाकी काही मागणी नाही आमची। उद्यापासून बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन तालुक्यातल्या प्रत्येक तांड्यामध्ये जाऊन लोकांमध्ये जनजागृती केली जाईल आणि 15 तारखेला जो काही जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठा मोर्चा आयोजित केलाय, त्या आंदोलनाला किमान 50,000 लोक समाज बांधव गोळा होतील असा आमचा उद्देश आहे। सध्या बंजारा समाज हा बीजेएनटी प्रवर्गात आहे, पण हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करून आरक्षण द्या अशी मागणी आमदार विजयसिंह पंडित यांनी केली आहे। पंडित यांनी बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा दिलाय। हैदराबाद गॅजेटियर मध्ये जी बंजारा बांधवांच्या समोर समाजाच्या बाबतीत जे काही नोंद आहे ती जर का लागू केली तर बंजारा बांधव आमचा एसटी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी शेड्यूल्ड ट्राईबमध्ये सहभागी होईल आणि तीच मागणी आमच्या बंजारा बांधवासहित माझी आहे आणि त्याच्या पाठिंब्याचं पत्र मी आमच्या सगळ्या बंजारा बांधवांना या ठिकाणी दिलंय। येणाऱ्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला जे काय आहे हा प्रश्न त्या सभागृहामध्ये इतर आमदारांना, माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मी लावून धरणार आहे। बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मंत्री संजय राठोड यांनीही बैठक घेतली। मुंबईमधील IMC हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत राठोड यांनी बंजारा समाजातल्या नेत्यांशी चर्चा केली। नांदेडमध्येही बंजारा समाजानं एसटी मधून आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय। तर हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी राज्यभरात मोर्चे काढणार असं बंजारा नेते BD चव्हाण यांनी सांगितलंय। 70 वर्षापासून आम्ही आदिवासीमध्ये होतो, आदिवासीमध्ये आहोत आणि आदिवासीचे जे काही क्रायटेरिया आहेत ते संपूर्णपणे आम्हाला लागू होतात आणि गॅजेटमध्ये, हैदराबाद गॅजेटमध्ये आमची नोंद ही आदिवासी म्हणून आहे आणि आमच्या समाजाला कुठल्याही परिस्थितीत आम्ही या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला आदिवासीची सवलत मिळवल्याशिवाय आम्ही थंड बसणार नाही, शांत बसणार नाही। त्यामुळे हैदराबाद जी.आर. विरोधात ओबीसी नेते वेगवेगळी याचिका दाखल करणार की एकत्र येणार, तसंच बंजारा समाजाच्या नेत्यांचीही एसटी मधून आरक्षणासाठी एकजूट होणार का हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.